विठ्ठल हा पुरुष देवता असूनही त्याला माऊली का म्हणतात बरं? कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण लहानपणापासून विठू माऊली, विठ्ठल माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली 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 हे शब्द ऐकत आलो आहोत. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो की विठ्ठल हा जर पुरुष देव आहे, मग याला माऊली का म्हणतात बरं? तर याचं उत्तर खूप सुंदर आहे. चला तर जाणून घेऊया. माऊली म्हणजे फक्त आई नाही हो. माऊली म्हणजे अशी व्यक्ती जी निस्वार्थपणे प्रेम करते, जीवापाड जपते, संकटात धावून येते, चुकलं तर माफ करते आणि आपल्या लेकरांवर अखंड माया दाखवते. आईचं प्रेम जसं कोणत्याही अटींशिवाय असतं ना, तसंच विठ्ठलांचं प्रेम आपल्या भक्तांवर असतं. म्हणून संतांनी विठ्ठलाला माऊली म्हटलं आहे. आपण वारकरी संप्रदायात पाहतो की प्रत्येक वारकरी विठ्ठलाला आपल्या घरातली व्यक्ती मानतो. कोणी त्याला मित्र मानतं, कोणी माय बाप मानतं. कारण विठ्ठल प्रत्येक भक्ताला एकसारखं प्रेम करतो. त्याच्यासाठी गरीब श्रीमंत, मोठा लहान, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नाही. कारण वारीमध्ये स्त्री पुरुष, तरुण म्हातारे, लहान मोठे सगळेच समान असतात आणि माऊली म्हणून एकमेकांमधल्या देवत्वाचे पाया पडतात आणि एकमेकांना माऊली म्हणतात. तुम्हाला पुंडलिकाबद्दल माहीत आहे का? पुंडलिक जो भगवान श्रीकृष्णांचा खूप मोठा भक्त होता. सुरुवातीला तो आईवडिलांची सेवा करत नव्हता, पण नंतर त्याला त्याच्या सेवेतच परमेश्वर दिसू लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. त्याने देवाला थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत ते तिथेच थांबले. तेव्हापासून विठेवर उभा असलेला विठोबा म्हणजे आपला विठ्ठल. वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा ते फक्त देवाचं दर्शन घेत नाहीत, तर आपल्या माऊलीला भेटायला जातात. म्हणून विठ्ठल माऊली, विठू माऊली हा शब्द इतका जिव्हाळ्याचा आहे की त्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, विश्वास आहे आणि आईसारखी माया आहे. आणि हा झाला माझा विठुरायाचा मेकअप लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजची माहिती कशी वाटली तेही सांगा बरं का. रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.